आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सध्याच्या काळात आधार कार्ड हे आपल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे। देशात आधार कार्ड म्हणजे प्रत्येक नागरिकांचे सरकारी ओळखपत्र। सरकारी ते खाजगी काम कुठलेही असू देत, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असणे हे अत्यंत आवश्यक आहे। बँकेत खाते उघडणे, पासपोर्ट, सिम कार्ड घेण्याकरिता, नोकरी किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ, आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्ड लागत आहे। एकूणच काय तर आजच्या काळात कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। आधारची गरज लक्षात घेऊन UIDAI ने लोकांना आपले आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे। अशातच आधार कार्ड संदर्भात सरकारने एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी दिली आहे। केंद्र सरकारची आधार बनवणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे। ज्या 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनी अद्याप देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे। 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो। मात्र या वयोगटातील मुलांचे वय वाढल्याने पुन्हा एकदा त्यांच्या बोटांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो आधार मध्ये अपडेट करणे बंधनकारक आहे। यालाच पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट देखील म्हणतात। दुसरी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे। सरकारने ही फी पूर्णपणे माफ केली आहे। या निर्णयामुळे कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत यापुढे आता मुलांच्या नवीन नोंदणीसाठी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे फ्री म्हणजे मोफत केली आहे। आतापर्यंत या प्रक्रियेसाठी 50 रुपये फी द्यावी लागत होती। आधार कार्ड जारी करणारी भारत सरकारची संस्था UIDAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। त्यामुळे बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध कल्याणकारी शासकीय योजना आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे। शिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून देखील अनिवार्य आहे। UIDAI हे एक सरकारी प्राधिकरण आहे जे की 12 अंकी आधारचे नियमन करते आणि तसेच 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बाल आधार कार्ड देखील जारी करते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।